विवाह म्हटलं की थाटमाट आला, जेवणाच्या पंक्ती आणि या सगळ्यांसोबतच आला लाखो रुपयांचा खर्च। मात्र जळगावमध्ये चक्क 1 रुपयामध्ये 8 लग्न पार पडली आहेत। पाहूयात या संबंधीचा एक खास रिपोर्ट। एकीकडे तुटपुंजी कमाई आणि दुसरीकडे वाढती महागाई यामुळे सामान्य त्रस्त झालेत। यातच घरातल्या पोराबाळांची लग्न म्हणजे आई वडिलांसाठी मोठा चिंतेचा विषय असतो। मात्र अनावश्यक खर्च टाळत चक्क 1 रुपयात 1-2 नाही तर तब्बल 8 लग्न जळगावमध्ये पार पडली आहेत। जळगाव शहरात मराठा उद्योजक विकास मंडळ आणि अखिल भारतीय क्षत्रिय महामंडळ यांनी एकत्र येत 8 जोडप्यांचा लग्न सोहळा सामुदायिक पद्धतीने पार पाडलाय। या खास विवाह सोहळ्यात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि आमदार सुरेश भोळे यांनी हजेरी लावली होती। वर्षी आम्ही 21 जोडप्यांचा संकल्प आहे आणि समाजाचे यामुळे आमचे 1 रुपयामध्ये सामूहिक विवाह होतोय आणि यामुळे समाज एकत्र येतोय आणि त्या अनुषंगाने समाजाचे कमीत कमी आमचे 10 ते 15 लाख रुपये वाचून राहिले। वेळ वाचतोय, श्रम वाचतायत। तर यापुढे सुद्धा हे कार्यक्रम चालू राहतील। मराठा विकास मंडळ आणि अखिल भारतीय क्षत्रिय महामंडळ यांच्या वतीनं दरवर्षी अशा सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यात मागील वर्षी 6 जोडप्यांचा विवाह सोहळा झाला होता, तर यावर्षी 8 जोडप्यांचा विवाह पार पडला। तर पुढच्या वर्षी 21 विवाह पार पाडण्याचा या मंडळांचा मानस आहे। अनावश्यक खर्च टाळून पारंपरिक पद्धतीनं विवाह सोहळ्याचं आदर्श उदाहरण या उपक्रमातून साध्य करण्यात आलंय। सगळे सुशिक्षित फॅमिली होते, शिकलेले मुलांनी यावेळी भाग घेतला। यावेळेस आम्ही फक्त 1 रुपयामध्ये सामूहिक विवाह सोहळा पार पाडला आणि हेच यांनी घरी करायचं म्हटलं तर 2 ते 2.5 लाख रुपये खर्च होतो। ते कुठून तरी पैसे जमा करून शेतीवाडी गहाण ठेवून हे विवाह सोहळे पार पाडत असतात। एकीकडे अनेक बडी नेते मंडळी विवाहावर करोडो रुपये खर्च करतात, तर दुसरीकडे राज्यातला गरीब शेतकरी आपल्या मुलांच्या डोक्यावर 4 अक्षता पडाव्यात म्हणून पैशाची जुळवाजुळव करत असतो। अशा वेळी केवळ 1 रुपयातील सामुदायिक विवाह सोहळ्याचा हा उपक्रम नक्कीच अनेकांना प्रेरणा देणारा आहे आणि शिवाय कौतुकास्पद देखील आहे। संजय महाजन, जळगाव, साम टीव्ही।